If a question like, if the statements P, Q are the true statement and R, S are the false statements, then determine the truth value of following. First दिले स्टेटमेंट दिले P or in bracket Q or R. ओके, जर हे काढायचं असेल तर फर्स्ट घेऊन घ्यायचा P or Q or R. ओके, इज इक्वल टू और इक्विव्हॅलंट. P ची व्हॅल्यू काय सांगितली त्यांनी? P आणि Q ट्रू आहेत म्हणजे याची व्हॅल्यू असेल T. और इन ब्रॅकेट Q पण काय आहे? ट्रू आहे. और R काय सांगितलं? R आणि S त्यांनी फॉल्स सांगितलं, सो F असेल. ओके, फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. और मध्ये काय असतो? और गेट मध्ये T F असतो, पण हा FF नाही म्हणजे काय येईल? T. पुन्हा ह्याच्यामध्ये काय आले? और. सो और मध्ये असतो FF, इथे आहे T. सो आन्सर आहे T. So the answer is T. Next one is same Q or R or negation P and S equivalent. P काय आहे? ट्रू स्टेटमेंट, ट्रू. और R आहे फॉल्स स्टेटमेंट. और नेगेशन P आहे ट्रू स्टेटमेंट अँड S आहे फॉल्स स्टेटमेंट. सॉल्व करू. सो हा ब्रॅकेट सॉल्व केला आपण. ऑर मध्ये FF असतो, सो इथे FF नाही, सो T येईल. और याच्यामध्ये पहिला नेगेशन घेऊन टाका. नेगेशन T बिकम F अँड F. सो अँड मध्ये काय लक्षात ठेवतो आपण? अँड मध्ये लक्षात ठेवतो जर T असेल तर T. हा T नाही, सो हा येईल F. मध्ये आता आहे R गेट. R गेट मध्ये काय असतो? FF, पण हा FF नाही, सो हे असेल T. नेक्स्ट वन इज P implication Q and R equivalent. P ची व्हॅल्यू आहे T, implication Q आहे T and R आहे F. ओके, फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. implication मध्ये असतो TFF, पण हा TF नाही, सो T and F. सो अँड मध्ये असतो TTT, हा TT नाही, सो ह्याचा आन्सर आहे F. ओके, नेक्स्ट वन इज P डबल implication Q or R double implication S. This one is P ची व्हॅल्यू आहे T, डबल implication Q आहे T और R आहे F, डबल implication S also आहे. सॉल्व करूया. डबल implication मध्ये जर सेम असेल तर त्याचा आउटपुट असतो T. सेम असेल तर आउटपुट T. इथे पण सेम आहे, सो आउटपुट T. और मध्ये काय होतो? ह्याच्यामध्ये आता और आहे. और मध्ये असतो FF, पॉइंट आहे ते T. If a question like construct the truth table आहे P and negation Q, डबल implication P, implication Q असं असेल तर फर्स्ट एलिमेंट बघून घ्यायचे कोणते एलिमेंट्स. ह्याच्यात एलिमेंट्स आहेत P, Q आहे आणि निगेशन Q आहे. सो लिहून घ्या P, Q, निगेशन Q. देन हे जर एलिमेंट झाले असते तर आपल्याला त्यांचे कंपाऊंड स्टेटमेंट काढता येते. लगेच P अँड निगेशन Q काढता येईल मला. नंतर P implication Q काढता येईल. हे जर दोन झाले तर P अँड निगेशन Q, डबल implication P implication Q काढता येईल. सो T असतो आपल्याला माहिती आहे, T असतो TT FF, Q असतो TF TF. निगेशन Q च्या अपोजिट म्हणजे T असेल तिथे F असेल तिथे T असेल तिथे F असेल तिथे T. तर P अँड निगेशन Q, P Q मध्ये अँड बघायचं. सो जिथे TT असेल तिथे TT T. ते TT आहे का? नाही, म्हणजे बाकी आहे. नेक्स्ट वन P implication Q, P आणि Q मध्ये implication मध्ये TF असतो. सो TF आहे का? येस, इथे TF आहे, सो TF. अजून TF आहे का? कुठे नाही, सो बाकी सगळं आहे. नेक्स्ट वन P and negation Q means this table, P implication Q means this table. तर डबल implication मध्ये, डबल implication मध्ये सेम असेल तर T. सेम आहे कुठेच नाही, सो याचा आन्सर आहे. सेम असेल तर T भेटतो, पण ते सेम नाही म्हणून काय करतात. नेक्स्ट वन इज P and Q, डबल implication Q or R. हे असेल तर हे आपण एलिमेंट्स बघितलं तर P आहे, Q आहे, R आहे. सो P Q R. देन ह्यांची जोडी मी काढू शकतो P अँड Q काढू शकतो, Q और R काढू शकतो. हे जर दोन निघाले तर P अँड Q, डबल implication Q और R. मेन बघितलं तर P आहे, Q आहे आणि R आहे.
सो ह्याच्यात एक न्यू एलिमेंट्स ऍड झाला त्याला आर बोलतो आपण. जर न्यू एलिमेंट्स ऍड झाला असेल तर पी बनतो तुमचा टी 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 एफ 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 आणि क्यू बनतो टी टी एफ एफ टी टी एफ एफ. आर असेल टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके. नेक्स्ट पी आणि क्यू. पी आणि क्यू मध्ये आणि बघणार तर सेम टी टी असेल तर टी 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 आहे का टी टी अजून कुठे सो बाकी येते ते. नेक्स्ट वन इज क्यू और आर. क्यू आणि आर मध्ये आर बघणार. आर मध्ये एफ 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 असतो. एफ एफ कुठे आहे का येस एफ एफ कुठे आहे अजून एफ एफ कुठे आहे लास्टला आहे बाकी सर्व टी. The last column is P and Q means this table, Q or R means this table. त्याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन मिळालं. डबल इम्प्लिकेशन सेम असेल तर टी टी गिव्स मी टी. एफ एफ असेल तर एफ एफ पण टी सेम असेल. सेम आहेत सो टी सेम आहेत टी सेम नाहीत सेम आहेत टी सेम नाहीत सेम नाहीत सेम नाहीत सेम आहेत टी. ओके. बाकीचे असतील आहेत. Using truth table, prove that the following equivalence: P or Q implication are equivalence P implication R and Q implication R. Okay. First आपण किती एलिमेंट्स आहेत ते बघा. एलिमेंट्स आहेत P, Q आणि R. सो P, Q, R घेऊन घेतला. नंतर P or Q घेतला. इम्प्लिकेशन R करून नेक्स्ट टेबल. देन P implication R, Q implication R आणि त्याचा ऍड करून घेतला. ओके. आपल्याला माहिती आहे P काय असतो. सो P इज T T T T F F F F. Q असतो T T F F T T F F. R असतो T F T F T F T F. ओके. नेक्स्ट P और Q. P आणि Q मध्ये और बघणार. और मीन्स F F गिव्स मी F. Where's F F? Yes, F F F F F F. Otherwise called T. Okay. Next one is P or Q implication R. Means this table आणि R यांच्यामध्ये implication बघा. Implication मध्ये T F gives me F. Check T F T F yes F. T F T F F. T F T F F. बाकी सर्वकडे T घ्यायचं. नेक्स्ट टेबल P implication R. P आणि R मध्ये implication T F F T F F. ओके. R R T. नेक्स्ट Q implication R. सो Q आणि R मध्ये बघा T F yes T F F T F F. So all T. And our last column is P implication R means this and Q implication R means this. Then and बघायचं आहे. And means T T gives me T. Check T 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 and T T T. So all are F. Okay. So check P or Q implication R means this table and this table means column number 8. R equivalence means same here yes. So column 5 and 8 are equal. Hence P or Q implication R equivalence P implication R and Q implication R is true. Tautology means a statement pattern contained all T. means त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सर्व टी आले तर त्याला आपण टॉटॉलॉजी स्टेटमेंट बोलू शकतो किंवा पॅटर्न बोलू शकतो. कॉन्ट्रडिक्शन मीन्स अ
स्टेटमेंट पॅटर्न कंटेंट ऑल एफ, सर्व एफ आले तर आपण त्याला कॉन्ट्रडिक्शन बोलू शकतो. आणि कॉन्टिंजन्सी मीन्स द स्टेटमेंट पॅटर्न कंटेंट बोथ टी अँड एफ. जर मिक्स टी एफ आले तर त्याला आपण कॉन्टिंजन्सी बोलू शकतो. Examine whether statement pattern is tautology or a contradiction or contingency. Negation bracket negation Q and P bracket complete and Q. याचा जर आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न बघायचा असेल तर काय करूया, फर्स्ट चेक करू. P लिहिले T T F F. येथे 4 रोज का घेतले, फक्त P आणि Q आहे. R असता तर आपण 8 रोज घेतले असते. Q आहे T F T F. Okay, next negation Q means T become F, F become T, F T. Okay, negation Q and P, negation Q and P, and मध्ये T T T, T T T or F. Next, ह्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. सो निगेशन घेतलं तर F become T, T become F, T T. And the next one, this table and with P. त्याला सो अँड विथ क्यू, त्याला क्यू बरोबर घ्यायचा आहे. सो टी 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 असतो, चेक टी टी आहे का अजून, आहे बाकी हे. सो आपण लास्ट कॉलम मध्ये बघितलं. सो लास्ट कॉलम कंटेन बोथ टी and F, hence this statement pattern is contingency. Why contingency? Because contains T and F both. Okay. Write the duals of each of these followings. A duals means काय असतील, जिथे and येतो त्याला or करायचा आन्सर मध्ये, आणि or असेल तर and करायचा, and असेल तर or करा. आणि t आला, जर स्मॉल t कुठे आला तर त्याला रिप्लेस करून c लिहायचं. मीन्स याचा आन्सर येईल the duals of statement is p and the R will Q or the and will R. Yes, so duals is P or Q or R. Yes, sir. Duals is T, so C will or the and P and Q. Yes, sir. Duals is P or and Q or C. Write the converse, inverse and contrapositive. If a surface area decreases, the pressure is increases. First, P साठी first statement initialize करा, Q साठी second. Then the symbolic form is P. If then नहीं composite केले म्हणून P implication Q. नेक्स्ट फर्स्ट आपल्याला काढायचं आहे कन्वर्स. कन्वर्स मीन्स काय आहे, क्यू इम्प्लिकेशन पी मीन्स सेकंड स्टेटमेंट फर्स्ट लास्ट. काय आहे, इफ प्रेशर increases then surface area decreases. Okay, next second inverse. Inverse means असतो negation P implication negation Q. means जो क्वेश्चन असतो तो सेम लिहायचा, फक्त निगेशन मीन्स निगेटिव्ह स्टेटमेंट लिहायचा. इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस देन प्रेशर
not increases. And the last one, third, contrapositive means negation Q implication negation P. This statement हे फक्त नॉट टाकायचा. if pressure not increases then surface area not decreases.